पहाट झाली. पूर्वेला क्षितिज अनंत रंगांनी मोहरलं. नाना रंगाचे थर तरंगू लागले. अंधार माग फिरला आणि प्रकाश पुढे येऊ लागला. चराचर जाग होऊन जीवनाची वाट चालू लागलं. मंद वारे सृष्टीला गोंजारू लागले. चैत्र पालवीची कवळी पानं सळसळू लागली. चिमण्या चिवचिवू लागल्या. राघुनी पंख झटकून प्रयाणाची तयारी केली. वारणेच्या काठी मोर मंजूळ केक काढू लागलं. कुकुड कोंबड्याचे घुतकार सुरू झाले. कावळे गुरकू लागले. सागावात खुराड्यातील बंदिस्त कोंबड्यांना अरुणोदयाची चाहूल लागून त्यांनी आरवण्यास सुरुवात केली. बायांनी जात्यावर दळणं घातली. शेतकरी उठून बाहेर पडण्याच्या तयारीला लागले. इतक्यात लखुमानेच्या घराकडून बोंब ऐकू आली. लोक भरभर कवाड उघडून बाहेर पडले. सारा गाव लखुमानेच्या दारात जमला. सर्व उद्योग क्षणात बंद पडले. पण माने बोंबलत होता. तो उघडा बोडका हातात तलवार घेऊन जोत्यावर उभा होता आणि दुसऱ्या हातानं सारखा बोंबा ठोकीत होता. त्याच्या त्या दीर्घ बोंबीनं सारा खोरा दणाणत होता. थोड्याच वेळानं येशा रामोशी त्याच्याही पेक्षा जोरानं ओरडला, अभा, काय झालं? त्यावर मानेची बोंब थांबली. तो पळतच दावणीत केला. त्याच्या मागून गाव लोटला. मानेनं जमीन चाचपली. दावं वर उचलून धरलं आणि तो रडत म्हणाला, माझा मेंढा गेला. पण कुठे गेला? येशानं सवाल टाकला. चोरानं नेला. गहिवरून माने उत्तरला. पण कव्हा नेला? येशानं पुन्हा प्रश्न टाकला. हे ऐकून माने भडकला. मिशा नीट बसवीत तो म्हणाला, लेका बेरडा, कव्हा नेलं ते ठाव असतं तर का भोंबलत बसलो असतो? येशा ओसाळून काहीतरी बोलायचं म्हणून पुन्हा बोलला. पण चोरानं मेंढा कसा नेला? ते ऐकून माने जास्तच भडकला. त्यानं येशा रामोशाकडे रागानं पाहिलं व तो म्हणाला, कसा नेला? हे कळलं तर धावणीतच त्या चोराचं मुंडकं कापलं असतं म्या. हे ऐकून लोक दाही दिशेने धावले. डोंगर, कणखर दरी, कपारी, नदीच्या काठावर, मळ्यात सर्वत्र लोक पांगले आणि बकऱ्याच्या शोधाला लागले. काही माणसं बरोबर घेऊन येशा रामोशी बकऱ्याचा माग काढीत निघाला आणि घरापुढं जोत्यावर बसून एखाद्या लहान मुलाप्रमाणे लखुमाने रडू लागला. सागावच्या लोकांनी सारा शिवार चाळला, पण बकऱ्याचा पत्ता लागला नाही. संध्याकाळी येशा रामोशानं येऊन खबर दिली की बकऱ्याचा माग फक्त मानगावपर्यंतच लागतो. त्यापुढं बकरा गेलाच नाही. आणि ती बातमी ऐकून मान्याची खात्री झाली की आपला मेंढा पंढरी पाटलानं चोरला. माने मेंढा मेंढा करून रडू लागला. त्याला वेळ लागायची पाळी आली. त्याची लोक नाना तऱ्हेनं समजूत घालू लागली, पण तो काहीच ऐकत नव्हता. माझा मेंढा या पलीकडे तो काही बोलतच नव्हता. तो अगदी उद्विग्न झाला होता. त्याच्या चक्षुपुढे मेंढा आणि पंढरी पाटील हेच होते. बकरा जाऊन 3 दिवस झाले नाही, तोच पंढरी पाटलाची चिठ्ठी आली की तुमच्या गावच्या जत्रेला आम्ही आमचा मेंढा घेऊन येत आहोत, तयार असा. ते चिठ्ठी वाचून मान्याला धक्का बसला. त्यानं दिवस मोजून पाहिले. फक्त अवघ्या 13 दिवसावर सागावची जत्रा आली होती. ज्या पंढरी पाटलानं आपला बकरा चोरून मारला, तोच पाटील आपला स्वतःचा बकरा घेऊन येणार. आपण त्याला जोड देऊ शकणार नाही. त्यावेळी आपला लढाऊ मेंढा नसणार. हरल्याप्रमाणे आपणाला त्याला रक्कम द्यावी लागणार. किती वाईट हे! नाही नाही, आपण हा अपमान सहन करणार नाही. नव्हे, त्याला आपला मेंढा घेऊन आपल्या हद्दीत येऊच देणार नाही. मानेनं मनाचा निर्धार केला. त्याच दिवशी लखुजीनं गावकऱ्यांना बोलावून खंडीभर गहू आणि गुळाच्या 20 ढेपा त्यांच्या पुढे ठेवून सांगितलं, हे घेऊन गाव जेवण घाला. एका गावकऱ्यानं विचारलं, कसलं जेवण घालताय माने? माने गंभीरपणे म्हणाला,
दिवसाचं. दिवसाचं? कोणाच्या दिवसाचं? दुसऱ्यानं प्रश्न टाकला. माने उद्गारला, लखुमान्या आणि त्यांचा मेंढा या दोघांच्या बी दिवसाचं. हे ऐकून सारा गाव बुचकळ्यात पडला. पण त्यापुढं कुणीही प्रश्न केला नाही आणि कुणी बोललाही नाही. जेवण तयार झालं. मानेच्या दारात पंगत पडली. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. सर्व देवांच्या भक्तांच्या नावाचा गजर करून लोक जेवू लागले. हे जेवण कशाचं? मेंढ्याच्या दिवसाचं का आपल्या स्वतःच्या दिवसाचं मानेनं जेवण घातले याचा उलगडा कुणालाच होत नव्हता. कारण त्याच वेळी लखुमाने आपली तलवार सानेवार घासत तिला धार आणत होता. त्या गावजेवणाला 13 दिवस झाले आणि सागावात जत्रा भरली. गावोगावची लोक सागावात येऊन मिरू लागले. पाराखाली पुढे तमाशा उभा राहिला. पण लखुमान्या गावात नव्हता. गावच्या बड्या मंडळींनी त्याचा शोध घेतला, पण मन्या काहीच सापडला नाही. त्यावेळी तो मानगावच्या वाटेवर एका उसाच्या फडात नंगी तलवार घेऊन पंढरी पाटलाच्या येण्याची वाट पाहत बसला होता. त्याचे डोळे पंढरी पाटील व त्याचा मेंढा पाहत होते. त्याची उग्र नजर पांदीपासून माळापर्यंत धावपळ करीत होती. बरोबर सूर्य मध्यावर आला. 50 गडी व आपला मेंढा घेऊन पंढरी पाटील माळानं येऊन पांदीला लागला आणि त्याला घेऊनच जणू ती नागमोडी वळणाची पांद मन्याकडे येत होती. पंढरी पाटलाला बघून मानेला क्षणभर आनंद झाला आणि लगेच त्याच्या डोळ्यातून जाळ्याच्या ठिणग्या उसळल्या. तो उसातून बाहेर पडून पांदीत आडवा उभा राहिला. त्यावेळी फक्त तो लंगोटी नेसला होता. त्यानं तलवार हातात घेतली होती. तो पिसाट झाला होता. पांदीची वळणं मागे टाकीत एक वळण घेत पंढरी पाटील पुढे येऊन पाहतो तो लखुमान्या. त्याला पाहून पंढरी चटकन उभा राहिला. त्याचे 50 गडी भयभीत झाले. ते एक दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहू लागले. पण पाटील क्षणात स्वतःला सावरून म्हणाला, मान्या, काय विचार आहे तुझा? चोरा, माझा मेंढा कुठं आहे? तुझा मेंढा मला काय ठाव? तू चोरलास. आता तू माग जा. माने खेकसला. नाही, मी माग जाणार नाही. माझी वाट सोडून बाजूला हो. पंढरीनं गुरमीत उत्तर दिलं. माने पुढं होत ओरडून म्हणाला, लेका, या मान्याचा मेंढा चोरून नेलास? आत्ता नाही म्हणतोस? माने पुढे येत असलेला पाहून पंढरी आपल्या लोकांना म्हणाला, बघता काय, पाडा मान्याला खाली. एकाने पडताच मानेची तलवार तळपली. त्यानं लांडग्याप्रमाणे झडप घेऊन एकाच वारात पंढरीचा मेंढा आडवा पाडला व पंढरीवर तलवार घेऊन तो धावला. बाजूचे लोक सावध होऊन त्यांनी मान्याला वेढा घातला. दुसऱ्या वारातून पंढरी चुकला आणि क्षणात 50 गड्यांची काठी कुऱ्हाड मानेवर पडू लागली. माने बेफाम होऊन दिसल त्यावर घाव घालू लागला. तो मुरकुंड देऊन पंढरीवर घाव घालू लागला. पण प्रत्येक वेळी पंढरी त्याला बगल देत होता आणि त्याच वेळी मागून मानेच्या पाठीची चाळण झाली होती. तो रक्ताने न्हाला होता. सर्व अगदी हातघाईवर आले होते. कितीतरी उशीर मान्या लढला आणि मग खुशाल उभं राहून मार खाऊ लागला. पावसातून रेडा चालावा तसा तो कुऱ्हाडीच्या घावाखाली उभा राहिला. मग हळूच तो त्या मेलेल्या मेंढ्याजवळ कोसळून पडला. पीळ जाऊन चऱ्हाट्याची चेंदी व्हावी तसा तो जमिनीवर निश्चित पडला. जणू काही त्याच्या अंगातला 400 एकराचा मेंढा निघाला.